नमस्कार. आज आपण अशा प्रकारचा पडदा, मण्यांचा पडदा कसा बनवायचा ते बघणार आहोत. यासाठी मी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला 16 चेन घ्यायचे आहेत. आपण या 16 चेन घेतलेले आहेत. त्यानंतर 13व्या चेन मध्ये डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच चेन मध्ये अजून एक डबल क्रोशा, त्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि खालच्या साईडच्या 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेन मध्ये 3 डबल क्रोशे घ्यायचे. एक, 2, 3, परत 2 चेन आणि खाली 2 चेन सोडून तिसऱ्या चेन मध्ये 3 डबल क्रोशे, परत 2 चेन, 1 आणि 2 खाली सोडून तिसऱ्या यामध्ये 3 डबल क्रोशे, दोन चेन, असे आपले 5 हे बनतील 3 डबल क्रोशाचे. आपण काय केलं, 3 डबल क्रोशे 2 चेन, 3 डबल क्रोशे 2 चेन घेतल्या. त्यानंतर आता 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पलटून हे आपला जो गॅप आहे 2 चैनीचा त्यामध्ये 3 डबल क्रोशे घेत जायचं. परत 2 चेन, परत पुढच्या या 2 चेन आपण घेतलेले 3 डबल क्रोशेच्या नंतरच्या त्या ठिकाणी परत 3 डबल क्रोशे,
तर यानंतर शेवटच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचा, त्यानंतर परत 3 चेन आणि बाजू पलटून ह्या ज्या आपल्या चौकटी बनत जाते त्यामध्ये 3 डबल क्रोशे घेत जायचं. तीन डबल क्रोशे 2 चेन, 3 डबल क्रोशे 2 चेन, अशा प्रकारे आपल्याला अशा 75 लाईनी बनवून घ्यायच्या किंवा जे आपल्या दरवाजेचे माप असते त्यानुसार बनवून घ्यायच्या. मी 75 लाईन बनवून घेतलेली आहेत अशा आडव्या. तुम्ही तुम्हाला जेवढा पाहिजे तोरणपट्टी लांब किंवा त्या साईजनुसार तुम्ही करून घेऊ शकता. आता शेवटी आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे, त्यानंतर 3 चेन आणि परत 3 इथल्या चौकटीमध्ये परत 2 चेन जिथे घेतलेले त्यामध्ये 3 डबल क्रोशे. तर शेवटी एक डबल क्रोशा. अशा प्रकारे आपली अशी आडवी पट्टी बनत जाईल. ही 4 लाईन झालेली आहेत. तुम्ही अशा तुम्हाला पाहिजे तेवढ्या किंवा 75 लाईन तयार करून घेऊ शकता. या अशा प्रकारे तोरणपट्टी बनत जाईल. हा पडदा खूप आधीच बनवला होता त्यामुळे मला हे मण्यांचा दाखवता येणार नाही, परंतु मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ते तुम्ही बघून हा पॅटर्न बनवू शकता. थँक्यू.